काहीच त्या दिवशी आहे ना जाताना एवढी गर्दी होती, एवढी गर्दी ते तुम्हाला दाखवलं होतं. हे साईड चालला, हे साईडचं पण फुल होतं आणि ह्या साईडचं पण फुल होतं. आज आहे ना पूर्ण रिकाम आहे. पाऊस पण झाला थोडासा, त्या साईडला पाणी आहे पुढं, त्या साईड दिसतंय का, त्या साईडला पाणी आहे पुढं थोडंसं, तिकडं जायचं आहे आपल्याला. ठीक आहे, तर आज एवढी गर्दी नाही, म्हणजे गर्दी म्हणजे ह्या वरती तर गर्दी नाही. ट्रेनला असेल नसेल मे बी, आय डोंट नो. आणि ट्रेन आज 1 तासभर लेट आहे. 8:15ला येते ट्रेन. ट्रेनचं टायमिंग धावते आज 8:48. बघा 8:48 होतं. ठीक आहे, काही विषय नाही, येऊन तर थांबलो आहे. तर हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. काय ते 7 वाजता मी रूमवर आलो आणि पहिल्यांदा चिकन नूडल आणले, खाल्ले रूमवरतीच, कारण ट्रेन लेट होती, बघितलं ऑनलाईन वेअर इज माय ट्रेनला. आणि रूमवर खाऊनच निघालं 8 वाजता. 8:15ला काय तर निघालो मी. ओके, तर काहीच दिवसभर कामावर एवढं बिझी होतं ना, जनरल शिफ्टला गेलो होतो. आणि तसे तर माझी बी शिफ्ट असते, पण आज जनरल शिफ्टला गेलो होतो. आणि दुपारी जेवायला नाही आलो. नंतर मला थोडंसं असं बिझनेस यायला लागला ना. नंतर मी 4 वाजता चहाला आलो, चहा पिलो, थोडं वेळ बसलो मस्तपैकी अर्धा तास. आणि नंतर मग कामावर गेलो. माझं 5:30ला काम आवरलं होतं, पण 5:30ला काम आवरलं होतं. नंतर जाता काहीतरी मी 6 वाजता काहीतरी असं चक्कर टाकले केलसेकडून. नंतर रिटर्न आलो 6:15ला. आणि मॅडम बोलली तुझं एक पेज क्लोज करायचं आहे, म्हणजे एक काम राहिलं बोलली, ते इम्पॉर्टंट आहे. किंवा मग सोमवारी आलं तर केलं चालतं बरं का, आपण मॅडम बोलली करून जा. तर त्यातच 8 तास गेला माझा. तिथं 8 तास गेला. ॲक्च्युली पाऊण तास मी रिकामाच फिरत होतो, तरी पण ते नंतर पाऊण तास फिरून नंतर 8 तास काम केलं. म्हणजे 7 वाजेपर्यंत मी लॅबमध्येच होतो. नंतर काय नूडल्स वगैरे आणले, खाल्ले रूमवरतीच. तशी पण गाडी 1 तास लेट आहे. 8:15ला येते काहीतरी गाडी. 8:15चा टाईम आहे, अजून 8:53 झाले आता. 1 तासभर गाडी लेट आहे. Flowing through space till I landed on the record that my grandma would play. Talk sweet like jazz in the park after rain. What the grass smell green and the air feels sane. Put the phone. ओके, तर काहीच मिळेल एवढं सीट आलं आहे. आता सध्या तर त्या कंपार्टमेंटमध्ये कोण नाही आहे. ठीक आहे, निवांत हल्ली लगेच बस असतो तर अजून बसायचं. मी बस असतो तर गाडी हल्ली शेअरला पडली. Silence explain. I don't need much, just a book in the brain. Used to chase things that were run from me. Now I sit still, let the peace come free. गाईज गाडी विकाराबादमध्ये आले आणि बारीक बारीक झिमझिम पाऊस चालू. झिमझिम मी झोपेतनं उठलो होतो, थोडं बाहेर राहू म्हणलं. गाडी थांबले बघा, तर स्टेशनला थांबले गाडी. मस्त वाटतं ना, गार गार असं पावसाचा थेंब आहे ना अंगावर पडते, तर मस्त गार वाजत. ह्या साईडनं मी हळू आवाजात बोलतो, कारण साईडला माणसं झोपले येते, त्यामुळं हळूच आवाजात बोलतो. असं पण हळूच आवाजात बोलतो, कधी कधी बोलतो खूप मोठ्याने. ठीक आहे, माझ्या कॅमेरावर पण पावसात टिपकं पडते लेन्सवरती. ठीक आहे, मस्त ते गार वार येते आणि पावसात टिपकं पण पडते, ते गार गार मस्त फेरिंग आहे. Paint a verse in the sky with a loose leaf. While the moon do a dance with a soft oak tree. Let it ride, let it ride. गुड मॉर्निंग गाईज, फ्रॉम कोरडवाडी. ही गाडी उभीच आता जस्ट उतरलोय. कॉल करतोय कोण, गजरा आणा, ग्लास आणा. आज कार्यक्रम आहे ना, ग्लास एक आणायला सांगितली ती. तर काय आता जस्ट उतरलोय हडपसर ना. गाडी आहे ना सिंदरीमध्ये लय वेळ थांबली, अर्धा तास थांबली गाडी. आणि नंतर इथं पण एक 10 ते 15 मिनिट थांबली. Got a breeze in my chest and a thought run free. I don't rush, I don't waste. ओके, तर काय हा माझ्या पाठीमागं आहे ना, हा गांधी चौक आहे. ठीक आहे, आणि इथं आहे ना माझी क्लासेस असायचे. मी जेव्हा 12वीला होतो ना, तेव्हा 12वीत असताना माझे क्लासेस असायचे. तर तिथं गाडीचे सर म्हणून होते, आता ते वारलेत, खूप दिवस झाले त्याला. आणि त्यांच्या क्लासला होतो आम्ही 12वीला असताना. सकाळी 5:30ला घरून निघायचो, 5:30-6ला क्लास चालायचं, 6 ते 8 क्लास करायचो. नंतर 8 वाजता कॉलेज स्टार्ट व्हायचं. 8 ते 11-12 वाजे मी कॉलेज करायचं. नंतर कधी प्रॅक्टिकल पण असायचं. नंतर मग घरी जायचं. असं दिवसाचं शेड्यूल असायचं माझं. नंतर मी 10वीला असताना पण होतो. ॲक्च्युली 10वीला पण माझे क्लासेस चालू होते सायन्सचे. आज दोघं पण न्यायला आले ती. चला
दूध घ्यायचं आणतो घेतो 1 लिटर आणतो आणि मी तुम्हाला का आणतो की बरं विषय काय झाला माहिती आहे का मी शंभूला फोन लावला नाही सॉरी भैयाला फोन लावला भैया मला शंभूला पाठवतो आणि माझी वाईफ पण होती तिथं तर ते तिला वाटलं शंभूपेक्षा दादा जातील म्हणून दादाला पण सांगितलं तिनं नंतर सांगितलं नाही की शंभूला की दादाचं गेलेत म्हणून ते काय दोघं पण आले तर दादाला हाल घेऊन पाठवलंय शंभूला मी जाणार आहे नंतर कॅमेरा तर मागं बस I just float on through, got a vibe in my soul, got a life on key. Let it ride, let it breathe, let it roll like that. Got the world in my cup and the beat in the back. I don't stress, I don't fold, I just lean on facts. If the sun don't shine, I'ma still bounce back. I've been good, I've been gone, I've been lost in the loops. Got a hoodie and some headphones, walking with troops. Ain't no inches in the feet. थांबा 1 मिनिट भरा सगळं कपाळ मला भरा सगळं ती कसं भरते बघा हां भर सगळं लाव सगळं आता काय भर सगळं हा ना करून करायचं नको खाली आई ऐकू लागलं गाईज आरती झाली ठीक आहे थोडंसं कॅमेराला थोडंसं इथं काहीतरी आहे काही विषय नाही नारळ फोडतोय मी अंदाज दिसतंय का थोडासा फोडतो तर की ठेव फोडतो तर की आता देवीला प्रसाद राहिलाय माझ्याकडनं ओके तर काहीच हे आमचं जानबाईचं मंदिर आहे ठीक आहे आज आमचा बोकडाचा कार्यक्रम होता तर मग बोकडाचा कार्यक्रम आरती वगैरे झालेली आहे आणि आता बोकडं कापायचं आणि विषय काय माहिती आहे का काल रात्री ट्रेननं येत होतो ना 1 ते 1:30 वाजेपर्यंत एवढा कालवा चालू होता ना तुम्हाला ही शूटिंग बघा शूटिंग पण काढली त्यांना 3 ते 4 वेळा सांगितलं की बाबा कालवा करणार शेवटी सर मग काहीतरी हे आला अगोदर TC आला TCने सांगितलं की शांत बसा म्हणून TC येऊन गेला आणि नंतर काहीतरी ते पोलीस असतात ना CRP वगैरे रेल्वेचे ते पण आले त्यांनी सांगितलं तेव्हा ते लाईट 1:30 वाजता झोपलेत ते नंतर मी लगेच काहीतरी 5:30ला उठलो म्हणजे झोप झाली नाही माझी रात्री तसं झालं Vinyl set, talk slow when I speak, let the moment stretch. Learn peace ain't found, it's a thing you protect. Yeah, I vibe like water, I change the shift, but the roots still deep like my grandma's words. City move fast, but I drift like smoke at the rhythm in my chest. Hey, good guys. 5:17 झाले ती माझी ट्रेनचं तिकीट बुक आहे पण अजून आमचं देवदेवाचं जे मटण आहे ना ते अजून शिजलेलंच नाही आणि मी एवढ्या विचारात गुंतलो आहे ना तिकीट तर बुक आहे माझं पण बुक आहे आणि फॅमिलीचं पण बुक आहे ठीक आहे तर जायचं का नाही जायचं नाही म्हणून विचार करत बसलो आहे 6ला गाडी 5:17 झाल्या त्या हां आणतो शंभर आला सगळं दोन हां कुठं आहे आता कोणाला बरं ठीक आहे नाही मी आणतो तर गाईज उद्या येणं इंटरव्ह्यूचं सगळं मी सेट केलेलं आहे 80% चान्सेस आहेत माझं सिलेक्ट होण्याचं इंटरव्ह्यूचं पण घरी कार्यक्रम चालू आहे ना त्यामुळे मला हालता पण येत नाही सगळे पाहुणे वगैरे आलेले आहे ते ठीक आहे राडा चालू आहे इथं एवढी झाली नव्हती माहिती आहे का हे बघा 4 रिकामा एक घेऊन चाललो आहे ह्याचं काय टोपण निघेल ना हे टोपण जाम झाले बाकीचे 6 जार नेलं होतं तिथं ॲक्च्युली जार सकाळी 8 भरून ठेवलं होतं पण त्यातलं ते भाजी करायला वगैरे संपलं 2 राहिले आता म्हणून अजून म्हटलं 6चे 6 भरून ठेवावं पण त्यातलं हे लॉक झाले 5 भरून ठेवले आता गाडीवर 1 बाय 1 नेणार आहे एवढा कंटाळा आला ना माझं पाय असं बघा बिना चिपलीचं चालतोय मी बिना पायाचं नाही बिना चिपलीचं चालतोय
आतून खालून पाय असं ठाण 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 करतात. ठीक आहे. कधी कधी ना लाईफ इज नॉट फेअर. ठीक आहे. काय विषय झाला माहिती आहे का, माझा घरी कार्यक्रम चालू होता, सगळं कार्यक्रम चालू होता. नंतर मला मित्राचा कॉल आला 7:15 निहालचा एक कॉल आला आणि शशीचा पण कॉल आला. ठीक आहे. दोघांचा कॉल आला. शशी जो लास्ट इंटरव्ह्यूमध्ये मला भेटला होता ऑक्सिजनच्या, तर त्याचा मला कॉल आला आणि निहालचा पण कॉल आला. सगळं हे कार्यक्रमाचा अवतार माझा. ठीक आहे. काही विषय नाही. तर त्यांचा कॉल आला की तू अटेंड करतो ना इंटरव्ह्यू. तो त्यांचा मॅनेजर येतो आहे, त्यांनी सांगितलेलं आहे वगैरे असं तसं. म्हटलं ठीक आहे बघतो बाबा. 7ला म्हणलं तर 7:40ला मला एक इथून कलबुर्गी एक्सप्रेस होती सोलापूरपर्यंत, सोलापूरपासून विजापूर एक्सप्रेस होती. पण घरची मत होती थांब कारण पाहुणेरावळे सगळे जेवलेले नव्हते म्हणून मी 9 पण थांबलो. सॉरी 8-8:15 पण थांबलो. सगळे जेवले ना एक पाहुण्याच्याच गाडीत ते कोरडले यायला लागले होते. ॲक्च्युली ते बूमला चालले होते, म्हणजे माझे सासर आहे. तर त्यांच्या गाडीत बसून आलो, त्यांनी मला कोरडीत सोडलं आणि ते गेलेत. आता मी ट्रेनची वाट बघतोय. ठीक आहे. ट्रेनचा अजून काय अनाउन्समेंट झालं नाही, होईल कदाचित. जवळ आहे केमच्या पुढे जाऊ दे गाडी, येईल कधी पण येऊ शकते गाडी. ठीक आहे. तर जनरल चाललो आहे. माझं तिकीट बुक होतं हडपसरचं. माझं आणि माझ्या वाईफचं पण तिकीट बुक होतं. तर माझं आणि माझ्या वाईफचं पण तिकीट बुक होतं. तर पण मी जाऊ शकलो नाही त्या टाईमला. 6 वाजता. नंतर 7:30ला गेलो असतो ना, तरी पण मला जागा कुठं ना कुठं भेटली असती. पण आता ही जी मुंबई एक्सप्रेस आहे ना, मुंबई हैदराबाद एक्सप्रेस, ह्या गाडीत फुल गर्दी असते. भाऊ माझा आता लक किती आहे, गाडीत किती गर्दी आहे वगैरे कसं काय विषय भाऊ. ठीक आहे. आज तर जनरलनं प्रवास होणार आहे, कारण ह्या गाडीत 2 स्लीपर असतात आणि बाकीचं फुल AC असतात. त्यामुळे 2 स्लीपरचं तर जागा मिळणं बहुत कठीण आहे. ठीक आहे. तर बघू, होप सो जागा मिळावी थोडीफार ॲडजस्ट करून काय ना काय करून. ओके. तर गाईज एवढं गडबडीत जेवलो ना, गडबडीत जेवलो ना, लय गडबडीत जेवलो. 8:15ला मी एकदा टाईम विचारला होता तर 8:15 वाजले. त्यानंतर एवढं फास्ट एक भाकर खाल्ली आणि थोडंसं मटण वगैरे खाल्लं. आणि आहे ना मटणमधलं ना आम्ही ते जे फ्राय बनवलं होतं ना, ते एकदम मस्त झालं होतं. भाजी काय एवढी नव्हती वर्ष झाली, पण फ्राय एवढं मस्त झालं होतं ना, इतकं मस्त झालं होतं ना. पण एवढा एन्जॉय घेऊ शकलो ना मी त्या गोष्टीचा. ठीक आहे. काय विषय नाही, अशा गोष्टी होत राहतात. ठीक आहे. हे तर कॉम्प्रोमाइज करावं लागतं अशा गोष्टी काय. ठीक आहे. काय विषय नाही. जर उद्या सिलेक्शन झालं ना, तर हे जे सगळं केलं आहे ना, सगळं वरतीच असणार आहे. ठीक आहे. उद्या फक्त सिलेक्शन व्हावं आणि ऑफर वगैरे चांगली भेटावी, बस एवढंच अपेक्षा आहे. दुसरी काय सुद्धा अपेक्षा नाही. मला किती पण हाल होऊ द्या, मला जेवण नाही भेटू द्या. आजचं म्हणजे जे चांगलं झालं ते जेवण नाही भेटू द्या, पण जर इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन झालं ना, सगळं माझं त्यात फिटून जाईल. ठीक आहे. गाडीचं अनाउन्समेंट झालं 3 नंबरला जाणार आहे. आता फक्त गाडीत गर्दी किती ते बघावं लागणार आहे आणि सेफली कुठं जागा मिळेल तिथे बसावं लागणार मला. ठीक आहे. ठीक आहे. मी काय बसणार नाही खुर्चीवर वगैरे, म्हणजे सॉरी चेअरवर वगैरे जागा भेटली तर बसणार नाही. जर मला झोपायला भेटली तर वरती तर झोपायला झोपणार आहे, नाही तर खाली जिथं जागा भेटेल तिथं झोपणार आहे. ओके. कारण बसून ताटकळून जाण्यापेक्षा झोपून मी कुठं पण झोपून ते ॲक्सेप्ट कराल. ओके. ओके. तर काहीच झोपायला मस्त जागा भेटली वरती. असं आहे ना, हे स्टीलचं आहे. ठीक आहे. सेम जे असं आहे हे ना, सेम झोपलं आहे ना, सेम सीटवरचं भेटलेलं आहे. ठीक आहे. काही विषय नाही. जागा तर एकदम मस्त भेटले. गर्दी वगैरे काही नाही, एवढी गर्दी असून असं जागा तर भेटले मला. ठीक आहे. भेटूया डायरेक्ट उद्या हैदराबाद. Be the way I cope. Wrote a song for the days that feel soft and broke. Why the healing don't shout, but it still got hope. Let it ride, let it be, let it be what it be. Got a breeze in my chest and a thought run. आहे ना, हे पहिलं गेट होतं. ठीक आहे. इथून सगळे एंट्री किंवा बाहेर निघायचे पहाटे आम्ही. आता त्यांनी ते मोठं गेट केलं, एवढं मोठं. ठीक आहे. काय रेल्वे 4 वाजता आली, तर जवळपास 4:30 वाजले. तर मी ट्राय करतो ओला उबरला, पण एक पण ॲक्सेप्ट करत नाही. जे ॲक्सेप्ट करतं ते मला 50 रुपये एक्स्ट्रा मागतं आहे. ठीक आहे. त्यापेक्षा मी आता तिथून सिकंदराबादला जातो बसने आणि नंतर मग तिथून ओला उबर करतो. तिथून ॲक्सेप्ट करतात. सिकंदराबादपासून ॲक्सेप्ट करतात, पण इथून काय ॲक्सेप्ट करणार. ॲक्सेप्ट जर केलं तरी पण 50 रुपये एक्स्ट्रा मागायला लागलेत. ओके. अर्धा तास लागला मला इथे यायला. ओके.
तर आजचा ब्लॉग इथे संपवतो. ब्लॉगला असं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय. I don't rush, I don't race, I just float on three. Got a vibe in my soul, got a life on key. Let it ride, let it breathe, let it roll like that. Got the world in my cup and the beat in the back. I don't stress, I don't fold, I just lean on facts. If the sun don't shine, I'ma still bounce back. Let it ride, let it breathe, let it be what it